निवडणुकीमध्ये काही ठिकाणी छुपा प्रचार केला जातो, तर काही जण विविध प्रकारचे फंडे वापरतात असं बऱ्याचदा ऐकायला मिळतं. मात्र काही वाहनांच्या माध्यमातून पैशांची वाहतूक केली जाते की काय, व काही साहित्य वाहतूक केलं जातं का, हे पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे वाहनांची तपासणी केली जाते. पोलीस कर्मचारी जे आहेत ते गाड्या थांबवतात आणि गाड्या थांबवल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलीसही त्या ठिकाणी तपासणी करतात, पाहणी करतात. कारण या गाड्यांच्या माध्यमातून कुठंतरी ज्या काही वस्तूंची वाहतूक असेल किंवा काही सामग्री आहे ती तपासणी केली जाते, काही वाहतूक केली जाते की काय हे पाहिलं जातं. गाडीमध्ये जर काही माल असेल त्याची देखील पाहणी केली जाते. महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवसांपासून ज्या तपासण्या केल्या जातात त्यामध्ये बरीच मोठी रक्कम देखील आढळल्याचं पाहायला मिळतं. तर आपण या ठिकाणी पाहत असाल तर या वाहनामध्ये काही पोते आहेत, त्या पोत्यामध्ये काय आहे ते थेट हे तपासणी करतात, पाहणी करतायत. नेमकं हे खरं त्याच माध्यमातून किंवा त्या साहित्यासाठी कामासाठी नेलं जातं का हे पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी या वाहनाची डिक्की जी आहे त्या डिक्कीमध्ये सुद्धा काही साहित्य ठेवले का ते तपासलं जातं. तर आणखी महत्त्वाचं म्हणजे स्वतः या ठिकाणी चित्रीकरणही केलं जातं. म्हणजे वाहनाच्या माध्यमातून काही साहित्य नेलं जातंय का, पैसा नेला जातोय का, काही रक्कम नेली जाते का, याची देखील तपासणी केली जाते. शहरातील विविध भागांमध्ये अशी स्थिर सर्वेक्षण पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत आणि या पॅकेट्समध्ये या गोण्यांमध्ये काय साहित्य आहे हे देखील पाहिलं जातं. त्या खोलल्या जातात, त्या खोलल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्या सर्व साहित्य जे आहे त्याची तपासणी केली जाते. कारण या निवडणुकीच्या काही दिवसांआधी, काही काळाआधी यामध्ये काय काय साहित्य असतं किंवा काही पैसे जे आहेत त्याचा जो संशय असतो तो व्यक्त केला जातो. ज्यामध्ये काही साहित्य म्हणजेच काही किराणा असेल किंवा काही साहित्य असेल तर ते जे आहे ते त्यांना सोडून दिलं जातं. मात्र ज्यांच्या साहित्यामध्ये जर काही पैसे असतील, काही मूल्य असेल तर त्यांना या ठिकाणी आहे त्यांचं थांबवलं जातं, ते जप्त केले जातात आणि कारवाई देखील केली जाते. तर ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारे स्थिर सर्वेक्षण पथकं जे आहेत ते पाहणी करतायत, तपासणी करतात आणि त्यानंतरच त्यांना या ठिकाणी वाहनं सोडली जात आहेत. मात्र बऱ्याचदा असंच पाहायला मिळालंय की या पथकाच्या माध्यमातून रक्कम देखील पकडण्यात आलेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.